शोधला होता ना. पाय डी, पाया नाही, पाया इकडे कुठे, पाय डी, पण डी म्हणजेच 2r, डी म्हणजेच 2r. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, 2 वेळा त्रिज्या म्हणजे व्यास. हा म्हणजे आपला परीघ किती आहे? 2πr, 2πr, परीघ 2πr आहे. हा मग तुमचं सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं? 2πr परीघ गुणिले म्हणजे त्रिज्या किती आहे? त्रिज्यालाच आपण काय म्हणतो? आर म्हणजे काय? त्रिज्याच ना. टीच्या ऐवजी आर लिही ना, बरोबर ना. त्रिज्या म्हणजे रेडी आर ना. हा माझं सूत्र किती झालं? याला अजून गुणाकार करू शकतो. रेडियस, रेडियस म्हणतो काय केलं? काय करून टाकला? गुणाकार आहे. एक मिनिट, आर गुणिले 2πr होता ना. मी परत तसं. हा मग आता हे गुणाकार कसं करणार? हा 8चा वर्ग गुणिले 2π बरोबर ना. बरोबर. मग आता बरोबर, मग आता म्हणजे 8चा वर्ग गुणिले 2π. 2π काय म्हणजे संख्याच आहे ना. पाय एक संख्या आहे म्हणजे किंमत आहे त्याची. आपण x 5 वेळा असतो तर आपण कसं लिहितो? 5x. तर r² 2π वेळा कसं लिहिणार? ठीक आहे, r² गुणिले 2π म्हणजे तुमचा. आता यालाच मी हे सगळं म्हणजे किती कोणाकोणाचा गुणाकार चालू आहे? r² 2 आणि पाय. मग आधी आपण काय संख्या लिहितो? आपण सहगुणक मध्ये आधी काय लिहितो? आपण x5 लिहितो का? काय लिहितो? 5x लिहितो. तर इकडे पण कसं लिहिणार? मग आधी r² लिहिणार की आधी 2π लिहिणार? 2π लिहिणार ना. म्हणजे बरोबर आहे, हे पण चुकीचं नाही, पण आपण लिहितो कसं फक्त ते प्रश्न आहे. 2π आणि गुणिले करण्याची गरज आहे. 2π r². पण आता त्यांचं सूत्र तिकडे वेगळं आलंय. त्यांचं सूत्र काय आलंय? हा पाय r² आलाय त्यांचं सूत्र, आणि तुमचं सूत्र आलंय 2π r² आलाय. मग आता गोंधळ कुठे झाला? मग आता तुम्ही शोध, आणि ते सूत्र बरोबर आहे πr². मग इकडे गोंधळ कुठे झाला ते तुम्ही शोधा. हा गडबड आहे काहीतरी, थोडं चुकलंय. कारण की खरं उत्तर आहे πr² πr², आणि तुमचं आलंय 2π r². म्हणजे ऍक्च्युली हे 2 कुठून आलं? इकडे 2 न आलाय ना. म्हणजे हे 2 नाही असलं पाहिजे ऍक्च्युली. हा म्हणजे ते का नसलं पाहिजे ते तुम्हाला कारण पण लागणार. असं थोडी पुसू शकता त्याला. ते पूर्ण परिमिती त्यांना विचारलं पाहिजे की त्यांनी r गुणिले 2πr कुठून आला त्यांचा, ते आपण प्रश्न विचारला पाहिजे ना. r गुणिले 2πr कुठून आला तुमचा ते जरा सांगा मला. तुम्ही r गुणिले 2πr का केला? हा r कुठून आला? म्हणजे ते काय आहे? ते त्रिज्या आहे. पण म्हणजे तुम्ही गुणाकार का केलाय? काय केलंय? गुणाकार कुठून आला तुमचा? r गुणिले 2π का केलं म्हणजे कारण नाही समजलं मला. स्क्वेअर आहे? आयत आहे. ओके हा आयत आहे. मग एक मिनिट, आयत आहे पुढे लांबी गुणिले रुंदी. ओके हा याची रुंदी कुठे? आर आहे, आणि लांबी किती आहे? एक लांबी कुठे आहे? या आयतची लांबी कुठे? आयतची लांबी दाखवा मला कुठे? हा कुठे लांबी कुठे?
आयतमध्ये येणार रुंदी आहे अजून लांबी. हा, मग हे लांबी आता 2πr का तुम्ही सांगितलं? तुम्हाला कसं समजलं की हे लांबी बरोबर 2πr आहे? हे कसं समजलं तुम्हाला? तर असे भाग आपण जोडतोय ना. हा, हे तर भाग येणार नाही ना. हा, हे सर्व जोडतोय म्हणजे परीक्षा सर परीक्षा अर्धे आहे ना. इथं आहे ना. एक मिनिट आता हा बोलतो परीक्षा अर्धा येणार. म्हणजे इथं परीक्षा अर्धे परीक्षा सूत्र आहे ना. परीक्षा अर्धे येणार आहे तो बोलतो की परीक्षा अर्धा आहे लांबी, परीख नाही लांबी. म्हणजे त्याच्याप्रमाणे लांबी परीख नाहीये, परीक्षा अर्धा आहे लांबी. आपण लांबी लांबी गुणिले रुंदी करतो बरोबर. मग आपण पूर्ण हा म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आता हे प्रश्न आहे. परीख आहे पूर्ण परीख नाहीये इकडे. हा अर्धाच परीख. आपला अर्धा परीख आहे ना. हे अर्धा परीख आहे. एक मिनिट हे अर्धा परीख आहे. ती बोलते ती अर्धा परीख आहे. का ते अर्धा परीख आहे कसं समजलं? कारण सर ह्या टोकावरचे अर्धा इथं गेलेत ना. हा बरोबर का? म्हणजे लांबी किती आहे? पायार. का पायार? कारण की पूर्ण परीख किती आहे? पूर्ण परीख कालच सूत्र बघितलं ना. पाय डी, पण डी म्हणजेच 2r आहे, म्हणजेच 2πr. पूर्ण परीख जर 2πr आहे तर अर्ध परीख पायार. 2πr च्या ऐवजी फक्त पायार, एक वेळा पायार. मग आता काय जाणार इकडनं? हा मग बरोबर. पायर स्क्वेअर बरोबर. हेच सूत्र आहे क्षेत्रफळचा. वर्तुळच्या क्षेत्रफळचं सूत्र काय आहे? एक मिनिट याने कशी मांडणी केली पायर स्क्वेअर? याचा अर्थ काय झाला? पाय गुणिले पायचा पण वर्ग करायचा तुला? बरोबर. पायर स्क्वेअर म्हणजे आता लांबी गुणिले इकडे तुम्ही म्हणजे वर्तुळला काय बनवून टाकलं? वर्तुळला आयत. हा काय तुला सांगायचं काय? हा चांगला प्रश्न विचारला. काय 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 एक मिनिट हे आयत दाखवा बरोबर व्यवस्थित दाखवा जरा. कसं काय म्हणजे तुम्ही काय कापलो आपलं काहीतरी आहे? अजून काय कापलंय तुम्ही? एक असं होतं ना. काय काय एक असं होतं ना. एक मिनिट लावलं पण नाही बरोबर. हे काय असं हे बरोबर लावले? अरे उलट झालं. काही कशाला करताय? मध्ये काय बरोबर होतं. आधीच्या छोटा लाश आधीचे करा ना. नंतर हा ते आधी कापलं थोडी होतं तुम्ही. आधी कसं बनवलं होतं तसंच दाखवा.
उलटा ना उलटा. मग आता आता इकडे काय केलं तुम्ही? इथे त्रिकोण आणि इथला मग इथे प्लेन करून का टाकलं. असं का केलं म्हणजे? आयत करण्यासाठी. मग आता काय आहेत ना दिसत तुम्हाला? काय दिसत? आता काय दिसतंय? समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन दिसतो, बरोबर. मग तुम्ही काय केलं? चौकोन त्याला आयत बनवून टाकलं. ओके, इकडचं कापलं तुम्ही. ओके ओके. मग आता प्रश्न. ओके, मग आता बरोबर आहे दिसतो. आता बरोबर आहे. तरी पण मग ही बाजू ही अजून ही कशावरून सांगायचं? त्रिज्या बरोबर ही बरोबर ही उंची कशी झाली याचा अर्धा केला ना तुम्ही, म्हणजे याचा अर्धा झाला. मग ही अशी वाकडी जाते आणि ही अशी सरळ आहे. मग हे दोन्ही समान कसे झाले? हिला पण म्हणजे याची जेवढी याला जेवढं मांडलं तेवढंच याला पण मांडलं का? तर याची जाडी आहे ना, उंची तर तेवढीच आहे ना. फक्त आम्ही जाडी कमी केली, पण ही अशी तिरपी येते इकडे आणि ही अशी सरळ येते. ती तिरपी आहे ना. आम्ही त्या दोघांचं समानच भाग केले ना. तरी आता हे वाला एक कांचन, तू निरीक्षण कर की समजा आता अशी जर लाईन सरळ पण मारली आहे तर त्याची लांबी किती येणार? त्याची लांबी काय त्रिज्या नसणार? मग आता इकडे मग तिकडचा प्रश्न मग आपला काय गडबड होती? मग तिकडे सांगितलेलं ना, रोहितला तसा प्रश्न पडला. यांना समजलं की नाही? तिने काय विचारलं समजलं का तुम्हाला? ही पण एक त्रिज्याच आहे आणि ही पण त्रिज्याच आहे. मग लांबी तर सारखीच असणार. मग ते दोघे त्रिज्याच असणार, म्हणजे जरी कापलं येते तरी ते त्रिज्याच आहे. पण ऍक्च्युली जर हे कोण नसलं असतं आणि असं असलं असतं, तर एक मिनिट चॉक दे. हा, जर असं असलं असतं तर तुम्ही जर असं कापलं असतं तर मग ही आणि ही दोघे समान असली असती का? मग गडबड झालं असतं. मग हे लांबी, हे जर आर आहे तर हे आर नाहीये ना. पण आता हे आर आहे आणि हे आर आहे का? कारण की हे बरोबर. ऍक्च्युली खरं सांगितलं तर हे आहेत अजून पण नाहीये. वरचे भाग सरळ रेषा आहे का वरती? वक्र रेषा आहे. म्हणजे अजून लहान जेव्हा करणार, म्हणजे आपण एक कल्पना करतोय की एकदम जर बारीक जर काढले असते तर मग होणार, मग तेव्हा होणार आहे. आपण कल्पना करतोय तेवढं काम करायला अवघड आहे, म्हणजे आपण असं बनवतोय पण कल्पना तशी करतोय, बरोबर. म्हणजे क्षेत्रफळचे सूत्र काय? वर्तुळचा पाय गुणिले आरचा वर्ग. छान, व्हेरी गुड. म्हणजे आपण क्षेत्रफळचं पण सूत्र शोध